एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहास या पुस्तकातील 6वा पाठ मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास हा शिकणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात आपला या पाठातील उर्वरित भाग. पहिल्या 2 व्हिडिओजमध्ये आपण सुरुवातीचा भाग शिकलेलो आहोत. उर्वरित भाग आणि शेवटचा भाग आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की लोकनाट्याचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिले होते. दशावतारी नाटके, भजन, कीर्तन, तमाशा, भारूड या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. कठपुतळ्यांचा प्रयोग आपण पाहिला होता. लोकनाट्याचे हे सर्व प्रकार आपण पाहिले होते. त्यानंतर मराठी रंगभूमी सुद्धा आपण पाहिली होती. मराठी रंगभूमीचा इतिहास आपण पाहिला होता. त्यानंतर आता पुढे आपण पाहणार आहोत मराठी रंगभूमीच्या वेगवेगळ्या नाटकांबद्दल आपण अभ्यासत होतो. पुढे आपण पाहूयात मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात, म्हणजेच जेव्हा मराठी रंगभूमीला उतरती कळा लागली होती किंवा जास्त काही तिथे होत नव्हतं कार्य, तशा काळामध्ये आचार्य अत्रे यांच्या साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार आणि घराबाहेर ही जी नाटके झाली, या नाटकांमुळे अशा या यांसारख्या लोकप्रिय नाटकांनी रंगभूमीला सावरण्यास मदत केली आणि रंगभूमी पुन्हा उदयास आली. अलीकडच्या काळात झालेली वसंत कानेटकर यांचे रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, विजय तेंडुलकर यांचे घाशीराम कोतवाल, विश्राम बेडेकर यांचे टिळक आणि आगरकर इत्यादी नव्या धर्तीची नाटके प्रसिद्ध आहेत. खूप गाजलेली आणि प्रसिद्ध अशी ही नाटके आहेत. रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू या सगळ्या नाटकांनी खूप गाजवलेली आहे रंगभूमी. खूप प्रसिद्ध अशी ही नाटके आहेत. विविध विषयांवरील नाटके व नाट्यप्रकारांच्या आविष्कारांमुळे मराठी रंगभूमी समृद्ध झाली. नाट्य कलावंत म्हणून गणपतराव जोशी, बालगंधर्व तथा नारायण राजहंस, केशवराव भोसले, चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव बोडस इत्यादींची नावे अग्रक्रमाने घेतली जातात. ही सर्व नाटककार मंडळी खूप प्रसिद्ध आहेत किंवा त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं आहे. त्यांची मराठी नाटके मोकळ्या पटांगणात होत असत. सुरुवातीला मराठी नाटके ही मोकळ्या पटांगणात म्हणजे मोकळ्या जागी होत असत. ब्रिटिशांनी प्रथम मुंबईत प्ले हाऊस, रिपन आणि व्हिक्टोरिया ही नाट्यगृहे बांधली आणि त्यानंतर मग बंदिस्त नाट्यगृहांमध्ये नाट्यप्रयोग होऊ लागले. त्यानंतर हळूहळू मराठी नाटकांचे प्रयोगसुद्धा बंदिस्त नाट्यगृहांमध्ये होऊ लागले. ब्रिटिशांनी बांधलेली ही 3 नाट्यगृहे आहेत मुंबईमध्ये जी बांधली, प्ले हाऊस, रिपन आणि व्हिक्टोरिया ही नाट्यगृहे ब्रिटिशांनी बांधली आणि त्यानंतर मराठी नाटकांचे सुद्धा प्रयोग मग बंदिस्त अशा नाट्यगृहांमध्ये होऊ लागले. सुरुवातीला मराठी नाटके ही मोकळ्या पटांगणात, मोकळ्या वातावरणात होत असत. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला, ख्यातनाम साहित्यकार वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांनी शेक्सपियरच्या किंग लिअर नाटकाच्या धर्तीवर लिहिलेले नटसम्राट हे नाटक खूप गाजले. अत्यंत लोकप्रिय आणि गाजलेलं नाटक आहे नटसम्राट, ज्यावरती सिनेमासुद्धा आला आहे नटसम्राट. या नाटकातील शोकात्म नायक गणपतराव बेलवलकर हे पात्र वा शिरवाडकरांनी पूर्वीच्या काळी गाजलेले गणपतराव जोशी आणि नानासाहेब फाटक यांच्या या नटश्रेष्ठांच्या व्यक्तिमत्वामधील रंगछटांची सरमिसळ करून निर्माण केलं होतं. गणपतराव बेलवलकर हे पात्र खूप गाजलेलं आहे नटसम्राट या नाटकातील. यावर सिनेमासुद्धा आला आहे नटसम्राट. त्यानंतर आपण आता पाहणार आहोत भारतीय चित्रपटसृष्टी. ज्या पद्धतीने आपण भारतीय रंगभूमी पाहिली, मराठी रंगभूमी पाहिली, मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे हे होते, तसंच भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळके यांच्याकडे आपण पाहतो किंवा भारतीय चित्रपटसृष्टीचे ते जनक आहेत दादासाहेब फाळके. चित्रपट हे कलात्मकता व तंत्रज्ञान यांचा संगम असलेले माध्यम आहे. चित्रणाचा शोध लागल्यावर चित्रपट कलेचा जन्म झाला. चलचित्र म्हणजे सतत हलणारे चित्र, याला चलचित्र असे म्हणतात. यातूनच मूकपटांचे युग निर्माण झाले. सुरुवातीला जेव्हा चित्रपट बनले जात होते तेव्हा ते मूकपट बनले जात असत, म्हणजे त्यामध्ये आवाज किंवा संवाद असे नसत असत, मूक अभिनय त्यामध्ये केला जात असे. पुढे ध्वनिमुद्रण शक्य झाले आणि बोलपटांचे युग आले. चित्रपटांचे प्रकार पहा, माहीत आहेत का तुम्हाला? या मध्ये आपण पाहणार आहोत चित्रपटांचे प्रकार. व्यंगचित्रपट, वार्तापट, अनुबोधपट, प्रसिद्धीपट, बालचित्रपट, सैनिकी चित्रपट,
शैक्षणिक चित्रपट आणि कथाचित्ती हे सर्व चित्रपटाचे प्रकार आहेत. भारतीय चित्रपट व्यवसायामध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा आहे. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये भारतीय चित्रपट सृष्टी सुरुवातीला मुंबईमध्ये याची सुरुवात झाली. म्हणजे 1895च्या जुलैमध्ये लुमियर बंधूंनी तयार केलेल्या सिनेमाचा जो पहिला खेळ झाला तो मुंबईमध्ये झाला. वॅटसन हॉलमध्ये हा प्रयोग झाला सर्वात पहिल्यांदा मुंबईमध्ये. त्यानंतर महाराष्ट्राचा यामध्ये सर्वात जास्त वाटा आहे. भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा मानसुद्धा महाराष्ट्राकडे जातो. भारतीय चित्रपटांची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती आहे. भारतीय चित्रपटांच्या विकासात मदनराव माधवराव पितळे, कल्याणचे पटवर्धन कुटुंबीय आणि हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांचे योगदान आहे. पुढे दिग्दर्शक गोपाळ रामचंद्र तथा दादासाहेब तोरणे आणि अ.प. करंदीकर, एस.एन. पाटणकर, व्ही.पी. दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञांचे सहाय्य घेऊन पुंडलिक हा कथापट 1912 मध्ये मुंबईत दाखवला. पुंडलिक हा कथापट होता जो 1912 मध्ये मुंबईमध्ये दाखवला गेला. 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला आणि सर्व प्रक्रिया भारतात पूर्ण केलेला पहिला असा चित्रपट राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मुंबईमध्ये प्रदर्शित केला. दादासाहेब फाळके यांनी सर्व प्रक्रिया भारतात पूर्ण केलेला हा पहिला चित्रपट होता. स्वतः त्यांनी दिग्दर्शित केला होता. 1913 मध्ये हा जो प्रदर्शित झाला, जो मुंबईमध्ये प्रदर्शित झाला, राजा हरिश्चंद्र हा तो चित्रपट होता. आणि मग त्यापाठोपाठ मोहिनी भस्मासूर, सावित्री सत्यवान हे मुकपट आणि वेरूळची रेणी व नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही तीर्थक्षेत्रे यांवर फाळके यांनी अनुबोधपट तयार केले. अनुबोधपट म्हणजे त्याची माहिती देणारे, तीर्थक्षेत्रांची माहिती देणारे असे अनेक अनुबोधपट तयार केले. येथून पुढे ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवरचे चित्रपट तयार करण्याची मग परंपरा सुरू झाली. वेगवेगळे पौराणिक विषय हाताळले गेले आणि त्यावर चित्रपट तयार केले गेले. पुढे भारतात पहिला सिने कॅमेरा तयार करणारे आनंदराव पेंटर आणि बाबूराव पेंटर हे दोघे बंधू होते, मावस भाऊ होते. तर या आनंदराव पेंटर यांनी सिने कॅमेरा तयार केला. भारतात पहिला सिने कॅमेरा तयार त्यांनी केला आनंदराव पेंटर यांनी. यांना चित्रपट निर्मितीत रस होता, त्यांनी चित्रपट निर्मितीमध्ये रस दाखवला. त्यांचे मावस बंधू जे होते बाबूराव पेंटर यांनी सिंहगड हा चित्रपट तयार केला. बाबूराव पेंटर तथा मिस्त्री यांनी 1918 मध्ये सैरंध्री हा चित्रपट काढला. सिंहगड हा पहिला ऐतिहासिक मूकपट, कल्याणचा खजिना, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर हे ऐतिहासिक चित्रपटसुद्धा त्यांनी काढले. बाबूराव पेंटर आणि आनंदराव पेंटर हे अष्टपैलू कलाकार होते. त्यांनी सैरंध्री हा चित्रपट काढला जो एक लक्षणीय टप्पा ठरला होता. त्यानंतर सिंहगड हा चित्रपट सुद्धा त्यांनी काढला होता. ऐतिहासिक हा मूकपट आहे. त्यानंतर हा जो चित्रपट होता या सिंहगडमध्ये तानाजीच्या आणि शिवाजी महाराजांच्या शूर शिपायांच्या देशभक्तीचं चित्रण आहे, कथन आहे. सिंहगड हा खूप गाजलेला तो चित्रपट होता, ऐतिहासिक मूकपट होता. त्यानंतर सैरंध्री हा जो चित्रपट काढला गेला तो 1918 मध्ये काढला गेला. बाबूराव पेंटर आणि मिस्त्री यांनी हा काढला होता सैरंध्री. पुण्यातील आर्यन थिएटरमध्ये जो प्रदर्शित झाला होता 1918 मध्ये. तर सिंहगड हा चित्रपट 1923 मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये तानाजी आणि शिवाजी महाराजांच्या शूर शिपायांचं चित्रण आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत त्याखेरीज सावकारी पाश हा पहिला वास्तववादी चित्रपटही त्यांनी काढला होता. सावकारी पाश हा चित्रपट तर खूप गाजला होता. पहिला हा वास्तववादी चित्रपट असं आपण म्हणू शकू या चित्रपटाला. यामध्ये सावकारी पाश या चित्रपटामध्ये गरीब मराठी शेतकऱ्यांचं सावकाराकडून होणाऱ्या पिळवणुकीचं चित्रण यामध्ये केलं गेलं आहे. सावकारी पाश या चित्रपटामध्ये हा पहिला वास्तववादी चित्रपटही त्यांनीच काढला होता. आणि हा जो चित्रपट होता या चित्रपटामध्ये व्ही शांताराम यांनी तरुण शेतकऱ्याची भूमिका केली होती. व्ही शांताराम हे नंतर एक श्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून उदयास आले. 1925 मध्ये बाजीराव मस्तानी चित्रपट काढणाऱ्या भालजी पेंढारकरांच्या ऐतिहासिक चित्रपटांमधून राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार होत आहे हे लक्षात आल्यावर ब्रिटिशांनी त्यावर निर्बंध घातले. ब्रिटिश सरकार त्यावेळी तिथे आपल्या इथे राज्य करत होते, त्यामुळे त्यांनी त्यावर निर्बंध का घातले तर
ऐतिहासिक चित्रपट जे तयार होऊ लागले, मग त्यामधून राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार होऊ लागला, राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागली आणि मग त्यामुळे ब्रिटिशांनी त्यावर निर्बंध घातले. पुढे आपण पाहणार आहोत. आता माहीत करून घ्या. पूर्वी चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी अनुबोधपट व वृत्तपट दाखवले जात असत. त्यांच्या निर्मितीसाठी भारत सरकारने फिल्म्स डिव्हिजनची स्थापना केली होती. या अनुबोधपट आणि वृत्तपटांचा उपयोग लोकांच्या समाज प्रबोधनासाठी होई, त्याची माहिती करून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर कमलाबाई मंगरुळकर या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या होत्या. मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या कोण होत्या? तर कमलाबाई मंगरुळकर या होत्या. त्यांनी सावळ्या तांडेल आणि पन्नादाई हिंदीमध्ये जो बोलपट होता, हे बोलपट तयार केले. 1944 मध्ये प्रभात कंपनीने काढलेला रामशास्त्री चित्रपट खूप गाजला होता. स्वातंत्र्योत्तर काळात आचार्य अत्रे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर, विश्राम बेडेकर यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर चित्रपट काढला होता. वासुदेव बळवंत फडके हे स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट त्यांनी काढला होता. दिनकर द पाटील यांनी धन्य ते संताजी धनाजी हा चित्रपट काढला होता. प्रभाकर पेंढारकर यांचा बाल शिवाजी हा चित्रपटसुद्धा महत्त्वाचा होता. भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट म्हणजे संत तुकाराम होय. या चित्रपटाने भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून दिलं होतं. हा चित्रपट पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला. या चित्रपटात विष्णुपंत पागणीस यांनी संत तुकारामांची भूमिका केली होती. हा चित्रपट ही खूप गाजलेला प्रसिद्ध असा चित्रपट आहे, संत तुकाराम. मराठी भाषेमध्ये ज्याप्रमाणे ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले, त्याचप्रमाणे हिंदी भाषेतही अनेक ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले. स्वातंत्र्यपूर्व काळात बनवलेल्या हिंदी चित्रपटांपैकी सिकंदर, तानसेन, सम्राट चंद्रगुप्त, पृथ्वीवल्लभ, मोगले आझम इत्यादी चित्रपट इतिहासाचा आधार घेऊन बनवले होते. जसं मराठी रंगभूमीमध्ये किंवा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक गाजलेले प्रसिद्ध असे चित्रपट बनवले गेले, तसेच हिंदी भाषेतही अनेक ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले. त्याचीच काही उदाहरणे म्हणजे सिकंदर, तानसेन, चंद्रगुप्त, पृथ्वीवल्लभ, मोगले आझम ही सगळी ऐतिहासिक चित्रपटांची नावे आहेत. डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता. स्वातंत्र्य चळवळीवर आधारित आंदोलन, झांसी की राणी हे चित्रपटसुद्धा महत्त्वाचे होते. त्यानंतर बॉम्बे टॉकीज, फिल्मिस्तान, राजकमल प्रोडक्शन, आर.के. स्टुडिओज, नवकेतन इत्यादी कंपन्यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली होती. पुढे आपण पाहणार आहोत मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी. मनोरंजनाचं क्षेत्र हे खूप मोठं क्षेत्र आहे आणि म्हणूनच तिथे व्यावसायिक संधी खूप उपलब्ध आहेत. मनोरंजन आलं की तिथे व्यावसायिक संधी येणारच. आता आपण पाहूयात या मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी काय आहेत. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांमध्ये इतिहासाच्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. वेगवेगळे छंद आणि मनोरंजन करणाऱ्या ज्या कृती आहेत, यांचा मूळ आणि प्रमुख उद्देश हा जरी असला की करमणूक करणे, मनाची करमणूक करणे हा जरी उद्देश असला तरी त्याला विशिष्ट छंद किंवा क्रीडा प्रकारात जर नियोजनबद्ध परिश्रम आपण केले तर त्या व्यक्तीला त्यामध्ये खास कौशल्य प्राप्त करता येतं आणि त्या कौशल्यातून अनेक विविध व्यवसायाच्या संधी तिथे उपलब्ध होतात. आपण पाहूयात वेगवेगळ्या या संधी काय आहेत. नाटक या क्षेत्रात काय संधी आहेत. नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादींचे तपशील अचूक असण्यासाठी संबंधित ऐतिहासिक काळातील चित्रकला, शिल्पकला, स्थापत्य या विषयांचा सखोल अभ्यास करणाऱ्या जाणकारांना कला दिग्दर्शनाचे नियोजन करता येते. इथे अशा जाणकारांची खूप गरज भासते ज्यांना पूर्वीच्या इतिहासाच्या ऐतिहासिक काळातील ज्ञान आहे, त्या किंवा त्यासाठी त्यांचा सल्लागार म्हणून काम करता येते. त्यानंतर संवाद लेखनाच्या प्रक्रियेत लेखक आणि लेखकांचे सल्लागार म्हणून भाषा आणि संस्कृतीच्या इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते. जेव्हा एखादं नाटक लिहिलं जातं, एखादी कथा लिहिली जाते, तर त्यामध्ये वापरली जाणारी भाषा ही आधुनिक स्वरूपाची न असता ती पौराणिक काळातील किंवा ऐतिहासिक अशी ती भाषा असणं गरजेचं असतं. त्या परंपरेला, त्या काळाला, त्या वेळेला अनुसरून ती भाषा वापरावी लागते आणि मग इथे भाषेच्या जाणकारांची आवश्यकता भासते. त्यानंतर चित्रपटांमध्ये आपण पाहणार आहोत काय व्यवसायाच्या संधी आहेत.
चित्रपटांमध्ये कथेशी संबंधित काळाच्या वातावरण निर्मितीचे तसं वातावरण तिथे निर्माण केलं जाणं गरजेचं असतं. तसेच पात्रांच्या वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करण्याचे काम दिग्दर्शक करत असतात. या क्षेत्रातही इतिहासाच्या जाणकारांना प्रत्यक्ष कला दिग्दर्शक किंवा कला दिग्दर्शनासाठी सल्लागार म्हणून काम करता येते. अशा इतिहासाच्या जाणकारांची गरज असते की त्यावेळचा काळ कसा होता, त्यावेळचं राहणीमान कसं होतं हे सांगणारं, हे त्यांना ज्ञात असणारे जाणकार तिथे लागतात. चित्रपटाच्या संवाद लेखनासाठी ही भाषा आणि संस्कृतीच्या जाणकारांची आवश्यकता असते. ऐतिहासिक भाषा, अशी पौराणिक अशी भाषा तिथे वापरली जावी लागते आणि मगच त्याला असं विशेष रूप येतं. आणि म्हणूनच या सगळ्या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या अनेक विविध संधी उपलब्ध आहेत असं आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीने हा पाठ इथे संपलेला आहे, ज्यामध्ये आपण वेगवेगळे पॉईंट्स पाहिले. मनोरंजनाची आवश्यकता काय आहे, लोकनाट्याचे प्रकार पाहिले, कठपुतळीचा प्रयोग, भजन, कीर्तन, दशावतारी नाटके, ललित, भारूड, तमाशा, पोवाडा या सगळ्या गोष्टी पाहिल्या. त्यानंतर मराठी रंगभूमीचा इतिहास पाहिला. त्यानंतर चित्रपटसृष्टीचा सुद्धा आपण इतिहास पाहिला. भारतीय चित्रपटसृष्टी काय आहे हे आपण पाहिलं आणि मनोरंजनाच्या क्षेत्रातील व्यावसायिक संधीसुद्धा आपण या पाठामध्ये पाहिलेल्या आहेत. अशा पद्धतीने हा पाठ इथे संपलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज. गुड बाय.